सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या होत्या। मात्र या हरकती प्रशासनाने फेटाळून लावत भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून 9 सप्टेंबरला शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने निकालपत्राची होळी करण्यात येणार आहे। राज्यातील 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध झाली होती। या महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या। या महामार्गामुळे बागायती जमिनी, त्या बागायती करण्याकरता केलेला खर्च, त्यातून मिळणारं उत्पन्न, पुढील अनेक पिढ्यांचं होणारं नुकसान, उत्पन्नाचे लोप पावणारे साधन, शेतीचे होणारे 2 भाग, उर्वरित शेतीसाठी बंद होणारे पाण्याचे स्रोत, नदीकाठावरील भागात तयार होणारी पूर सदृश परिस्थिती, अशा अनेक हरकती उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर मांडल्या होत्या। मात्र या हरकती फेटाळल्या आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी वर्षभर विविध आंदोलने देखील सुरू केली, पण शासनाने एकतर्फी निर्णय घेत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय। शासनाने त्यासाठी 20,000 कोटींची तरतूद देखील दिली आहे। मात्र सरकार याबाबत शेतकऱ्यांचा विचार करत नाही। आता फेटाळलेल्या निकालपत्राच्या प्रतीची होळी करण्यात येणार आहे। 9 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही होळी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले।